विविध भारती पुणे ठळक बातम्या 2020-21 सालासाठी खरीपाच्या खरेदीला अनेक राज्यात वेग आला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, चंदीगड, जम्मू काश्मीर, केरळ आणि गुजरात या राज्यात सरकारकडून खरीपाची धान्य खरेदी होत आहे. आतापर्यंत 197 लाख मेट्रिक टनांहून जास्त धान्य खरेदी झाल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात जवळपास 160 मेट्रिक टनांची अर्थात 24.43% वाढ झाली आहे. या धान्य खरेदीचा 16 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे, अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय शिक्षण परवडण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने 2020 सालासाठी वैद्यकीय शाखेकरिता किमान आवश्यक नियमांची काल घोषणा केली. 1999 साली घोषित करण्यात आलेल्या नियमांच्या ऐवजी आता 3 नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार ही नवीन नियमावली प्रस्तावित करावी. तसंच विद्यमान वैद्यकीय महाविद्यालयांना 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून लागू करावी लागणार आहे. नवीन नियमावलीनुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज कौशल्य प्रयोगशाळा, 2 वर्ष सुरू असलेलं 300 खाटांचं बहुउपचार रुग्णालय असणं बंधनकारक असणार आहे. मध्य प्रदेशमध्ये 28 विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठीचा प्रचार आज संध्याकाळी समाप्त होत आहे. निवडणूक आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या राजकीय पक्ष आणि नेत्यांविरुद्ध निवडणूक आयोगाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मंत्री मोहन यादव, उषा ठाकूर आणि बिसाहुलाल साहू यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक अरुण कोल्हटकर आणि संगीतकार यशवंत देव यांची आज जयंती. या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे अभिवादन केले आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 वाजून